फक्त 9 महिने पोटात वाढवून जर आईपण परिपूर्ण झालं असतं, तर जगाने यशोदेला आई मानलं नसतं. कारण जितके ते 9 महिने महत्त्वाचे असतात ना, तितकीच महत्त्वाची असते त्या नंतरची ती. बाळाचं पहिलं रडणं कानावर पडलं की भारावून जाते आणि आतल्या आत घाबरते सुद्धा. मला जमणार आहे ना आई होणं? माझ्या बाळाला मी सांभाळू शकेन ना? बाळाच्या आवडीनिवडी, दुखणी खुपणी हे सगळं मला कळेल ना? स्वतःचा जीव मुठीत धरून ती बाळाची काळजी घेऊ लागते. बाळाला दूध पाजणं, झोपवणं यात पूर्णपणे दमून जाते. डोळ्याला डोळा नाही, क्षणाचीही उसंत नाही आणि जर का डोळा लागलाच, तर बाळाच्या छोट्या हुंदक्याने सुद्धा तिला जाग येते. धावपळ, जागरण, हॉर्मोन इम्बॅलन्स, डिप्रेशन तर येतच मागून. बाळाला फॉर्म्युला नको, ब्रेस्टफीड कर. बाळाचं वजन किती कमी आहे, खायला दे. आता ऑफिस वगैरे नको हा, फक्त बाळाची काळजी घे. कोणी ना कोणीतरी जातच सांगून. कधी कधी ती स्वतःची तुलना इतर आईंशी करत बसते. ती कशी बाळाला पूर्ण वेळ देते किंवा ती कशी बाळ असताना मस्त फिरून येते. विचार करून डिप्रेस होऊन ती पुन्हा बाळाकडे पाहते आणि बाळाचं गोड हसू पाहून स्वतःचं दुःख विसरून सुद्धा जाते. असेच अनुभव घेता घेता ती मात्र कणखर होते. जग म्हणतं देव सगळीकडे असू शकत नाही, म्हणून त्यांनी बनवली आई. पण कोणी हे सांगत नाही की ती सुद्धा माणूसच आहे, जी आई होणं कायम शिकत राहे.